रामकृष्ण हरी मंडळी, श्रोते हो, रूप, सौंदर्य आणि वासनेच्या चिखलात जन्म घेऊनही विठ्ठल भक्तीने कमळासारख्या उमललेल्या एका महान आत्म्याचा प्रवास म्हणजे संत कान्होपात्रा. एका बाजूला बादशहाची वाकडी नजर आणि दुसऱ्या बाजूला तिचा सावळा विठुराया. आपल्या आत्मसन्मानासाठी कान्होपात्रा विठ्ठलाच्या मूर्तीत कशी विलीन झाली, चला अनुभवूया हा भक्तीचा थरारक इतिहास. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. 14वे शतक होते. महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीची मोठी लाट उसळली होती. ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनी अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघाला होता. याच काळात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या नगरीत एका मुलीचा जन्म झाला, जिचे नाव कान्होपात्रा ठेवण्यात आले. मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असली तरी तिथे विलासिता आणि ऐहिक सुखांचेही एक वेगळे जग होते. कान्होपात्रा हिचा जन्म श्यामा नाईक नावाच्या एका श्रीमंत प्रसिद्ध गणिकेच्या पोटी झाला. श्यामा दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिच्या नृत्याची, सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरलेली होती. तिच्या दरबारात श्रीमंत राजे, सरदार आणि जमीनदार येत असत. अशा वातावरणात कान्होपात्राचा जन्म झाला. निसर्गाने कान्होपात्राला अद्भुत आणि अद्भुत रूप दिले होते. तिचे डोळे कमळासारखे, रंग गोरापान आणि चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं. श्यामाला वाटले की तिच्यानंतर तिची मुलगी तिची गादी चालवेल, तिच्या सौंदर्याच्या जोरावर अफाट संपत्ती कमवेल. म्हणून श्यामाने कान्होपात्राला गाणे, नृत्य आणि महालातील शिष्टाचार शिकवण्यास सुरुवात केली. कान्होपात्रा जशी जशी मोठी होऊ लागली तसे तिचे सौंदर्य अधिकच खुलू लागले. तिच्या रूपाची चर्चा मंगळवेढ्याच्या सीमा ओलांडून आजूबाजूच्या राज्यांमध्ये पसरू लागली. अनेक श्रीमंत लोक, जहागीरदार तिच्यावर मोहिनी घालवण्यासाठी आणि तिचे मन जिंकण्यासाठी श्यामाच्या वाड्याभोवती चक्रा मारू लागले. परंतु विधात्याच्या मनात काही वेगळेच होते. कान्होपात्राचे शरीर जरी अशा विलासी वातावरणात वाढत होते तरी तिचे मन मात्र अत्यंत शुद्ध आणि सात्विक होते. तिला लहानपणापासूनच या नाच गाण्याच्या, पुरुषांच्या वासनेच्या, नजरांच्या जगाचा वीट आला होता. जेव्हा तिची आई तिला नटून थटून बसण्यास सांगायची तेव्हा तिचे मन आतून रडायचे. आई, हे शरीर केवळ इतरांच्या वासनेची भूक भागवण्यासाठी आहे का? या जीवनाचे ध्येय काय? मला असा पती हवा आहे जो कधीही मरणार नाही, जो कधीही वृद्ध होणार नाही आणि जो माझ्या रूपाचा नाही तर माझ्या आत्म्याचा आदर करेल. श्यामा तिचे हे बोलणे हसण्यावरी नाही. ती म्हणाली, मुली, आपण गणिका आहोत. आपल्याला सौंदर्याचा व्यापार करावा लागतो. असा अमर पुरुष या जगात कुठे मिळतो? पण कान्होपात्राच्या मनातील शोध संपला नव्हता. ती सतत अशा एका रूपाच्या शोधात होती जे या जगातील नश्वर सौंदर्यापेक्षा श्रेष्ठ असेल. एक दिवस मंगळवेढ्याच्या रस्त्यावरून विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांची एक दिंडी चालली होती. टाळांचा आवाज, मृदुंगाचा गजर आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जयघोष कान्होपात्रांच्या कानावरती पडला. तिच्या पायात एक अनामिक ओढ निर्माण झाली. ती धावतच घराबाहेर आली. तिने पाहिले की वारकरी धुळीत माखलेले आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आनंद आणि शांती आहे. ती एका वृद्ध वारकऱ्याजवळ गेली आणि तिने अत्यंत नम्रतेने विचारले, बाबा, तुम्ही कोणाच्या दर्शनासाठी चालला आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर हे जे तेज आहे ते कोणामुळे आहे? तो वारकरी हसला आणि म्हणाला, मुली, आम्ही पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला चाललो आहोत. तो अनाथांचा कैवारी आहे, जो पतित पावन आहे. जो कोणी त्याच्या चरणी जातो त्याचे सर्व पाप, दुःख आणि संकटे तो दूर करतो. कान्होपात्राने उत्सुकतेने विचारले, बाबा, तो विठ्ठल कसा दिसतो? तो सुंदर आहे का? वारकऱ्याने डोळे मिटून विठ्ठलाचे रूप आठवले आणि सांगितले, तो काळा सावळा आहे, विठेवर उभा आहे. त्याचे रूप असे आहे की ज्याने एकदा त्याला पाहिले तो जगातील सर्व सौंदर्य विसरून जातो. तो कधीही न बदलणारा, सदैव प्रेम करणारा देव आहे. हे ऐकताच कान्होपात्राच्या डोळ्यात अश्रू आले. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. तिचा अमर पती तिला सापडला होता.
तिने ठरवले की आता हे पाय फक्त पंढरीच्या दिशेने चालणार. कान्होपात्राने जेव्हा आईला सांगितले की ती पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी जाणार आहे आणि हे गणिकीचे जीवन सोडणार आहे, तेव्हा श्यामा संतप्त झाली. तिने कान्होपात्राला समजावायचा प्रयत्न केला. मुली, वेडेपणा करू नकोस. सौंदर्य हेच आपले भाग्य आहे. पंढरपूरला जाऊन तुला काय मिळणार? तिथे तुला दारिद्र्य मिळेल. पण कान्होपात्राचा निश्चय ढळणारा नव्हता. एका रात्री जेव्हा सर्व जग झोपले होते, तेव्हा कान्होपात्रांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने, मौल्यवान वस्त्रे काढून टाकली. एक साधी साडी परिधान केली आणि ती घराबाहेर पडली. आईच्या वाड्याचे ऐश्वर्य सोडून ती पंढरीच्या मार्गाला निघाली. ती मुखाने विठ्ठलाचे नाव घेत चालत होती. तिने अनेक अभंग रचले. तिची वाणी अत्यंत मधुर होती. वाटेत ती विठ्ठलाच्या विरहाचे आणि भेटीच्या आर्ततेचे अभंग गात गात पंढरपूरला पोहोचली. शरणागती पंढरपूरला पोहोचताच कान्होपात्रा थेट चंद्रभागेच्या तीरावर गेली. तिने स्नान केले आणि ती महाद्वारात आली. जेव्हा तिने विठ्ठलाचे ते विटेवर उभे असलेले, कटेवर हात ठेवून उभे असलेले सावळे रूप पाहिले, तेव्हा ती भान विसरली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने विठ्ठलाच्या चरणावरती डोके ठेवले आणि म्हणाली, देवा, मी तुला शरण आले आहे. हे जग मला केवळ एका वस्तूंच्या नजरेने पाहते, पण तू जर माऊली आहेस, मला तुझ्या चरणांशी जागा दे. मला पुन्हा त्या नरकात पाठवू नकोस. तिने विठ्ठलाच्या देवळातच राहण्याचा निर्णय घेतला. ती रोज मंदिराची अंगण झाडायची, सडा रांगोळी करायची आणि विठ्ठलाच्या समोर उभी राहून स्वतः रचलेले अभंग गायची. तिचे अभंग ऐकण्यासाठी इतर भाविक आणि संतही गोळा होऊ लागले. कान्होपात्रा आता केवळ एक सुंदर स्त्री राहिली नव्हती, तर ती आता संत कान्होपात्रा झाली होती. तिला विठ्ठलाच्या भक्तीत एक परम शांतता लाभली होती. कान्होपात्रा मंगळवेढ्यातून पळून पंढरपूरला आली आहे ही बातमी श्यामा नाईकेने बिदरच्या बादशापर्यंत पोहोचवली. किंवा बादशहाच्या काही सेवकांनी कान्होपात्राच्या अद्भुत सौंदर्याचे वर्णन बादशापाशी केले. त्यांनी सांगितले की महाराज, मंगळवेढ्याची कान्होपात्रा इतकी सुंदर आहे की ती केवळ आपल्या अंतापुरात म्हणजे महालात असण्यास योग्य आहे. पण ती आता पंढरपुरात एका काळ्या दगडाच्या देवापुढे भजन करत बसली आहे. कामंध आणि अहंकारी बादशाने ताबडतोब आदेश दिला. त्याने आपल्या सैनिकांना आणि दूतांना फरमान देऊन पंढरपूरला पाठवले. कान्होपात्राला सन्मानाने किंवा बळजबरीने आमच्या दरबारात हजर करा. बादशहाचे सैनिक शस्त्रे घेऊन पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठलाच्या मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपुरात खळबळ माजली. वारकरी आणि पुजारी घाबरले. सैनिकांचा प्रमुख महाद्वारात उभा राहून ओरडला, कान्होपात्रा, कुठे आहेस? तिला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर आम्ही मंदिर उद्ध्वस्त करू आणि सर्वांना जिवंत मारू. मंदिराच्या पुजाऱ्यांनी कान्होपात्राला सांगितले, मुली, बादशहाचे सैनिक तुला नेण्यासाठी आले आहेत. जर तू गेली नाहीस तर ते या पवित्र मंदिराची विटंबना करतील. आम्ही तुला वाचवू शकत नाही. हे ऐकून कान्होपात्राचे हृदय हेलावले. ती ज्या नरकातून पळून आली होती तोच नरक पुन्हा तिच्या समोर उभा ठाकला होता. एका बाजूला बादशहाची वासना आणि दुसऱ्या बाजूला तिच्या विठ्ठलाचे मंदिर. ती धावत गाभाऱ्यात गेली. तिने विठ्ठलाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारली. तिचे अश्रू विठ्ठलाच्या चरणांना भिजवत होते. तिने अत्यंत आर्ततेने आणि कारुण्याने विठ्ठलाची आळवणी सुरू केली. याच वेळी तिने तिचा सर्वात प्रसिद्ध अभंग गायला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वात हा जाऊ पाहे. हरणीचे पाडस वाघरे वेढिले, मज लागी जाहले तैसे देवा. ती विठ्ठलाला म्हणाली, देवा, वाघाने हरिणाच्या पाडसाला वेढावे तसे मला या वासनांद सैनिकांनी वेढले आहे. जर आज मी या सैनिकांच्या हाती लागले तर तुझ्या पतित पावन नावांवर कलंक लागेल. लोक म्हणतील की विठ्ठल आपल्या भक्तांचे रक्षण करू शकला नाही. मला मरण मंजूर आहे, पण त्या बादशहाच्या महालातील दासी होणे मंजूर नाही. मला तुझ्यामध्ये समावून घे. बाहेर सैनिक आत येण्यासाठी गर्जना करत होते. पुजाऱ्यांनी कान्होपात्राला बाहेर येण्यासाठी घाई केली. कान्होपात्राने देवाकडे शेवटची विनवणी केली, मला 5 मिनिटे द्या, मी देवाचा निरोप घेऊन बाहेर येत आहे. गाभाऱ्याचे दरवाजे बंद झाले.
कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवून ध्यानस्थ बसली. तिने आपले सर्व प्राण, आपला आत्मा विठ्ठलाच्या चरणी एकाग्र केला. भक्तीची पराकाष्ठा झाली होती. काही क्षणातच एक अद्भुत चमत्कार घडला. कान्होपात्राच्या शरीरातील चैतन्य म्हणजे प्राण एका तेजाच्या रूपाने बाहेर पडले आणि ते विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. तिचे पार्थिव शरीर विठ्ठलाच्या चरणांशी निष्प्राण होऊन पडले. तिने आपल्या आत्मसन्मानासाठी आणि भक्तीसाठी प्राणांची आहुती दिली होती, पण ती बादशहाच्या हाती लागली नाही. पुजाऱ्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना कान्होपात्रा मृत अवस्थेत दिसली, पण तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आणि स्मित हास्य होते. जेव्हा बादशहाच्या सैनिकांना समजले की कान्होपात्राने प्राण सोडले आहेत, तेव्हा ते थक्क झाले आणि रिकाम्या हाताने परत गेले. संतांच्या आणि मंदिरांच्या परंपरेनुसार कान्होपात्राचे पार्थिव शरीर मंदिराच्या दक्षिण दाराजवळ दफन करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तिचे पार्थिव दफन करण्यात आले तिथे काही दिवसात एक तळटीचे वृक्ष उगवले. हे झाड आज 600हून अधिक वर्ष उलटून गेल्यानंतरही पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात उभे आहे. असे मानले जाते की कान्होपात्रा आजही त्या झाडाच्या रूपाने विठ्ठलाच्या महाद्वारात उभी राहून त्याची सेवा करत आहे. पंढरपुराला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासोबतच या तळटीच्या झाडाला नमन करतो. संत कान्होपात्रा यांचे जीवन केवळ एक भक्तीची कथा नाही, तर तो एका स्त्रीचा आपल्या आत्मसन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि आध्यात्मिक अधिकारासाठी केलेला मोठा संघर्ष आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एका गणिकेच्या घरात जन्म घेऊनही तिने आपल्या मनाची शुद्धता राखली आणि थेट परमेश्वराला आपलेसे केले आणि 600 वर्षानंतरही पंढरीच्या महाद्वारात उभं असलेलं तळटीचं झाड म्हणजे संत कान्होपात्रा, जिने जगाला दाखवून दिलं की रूप नश्वर आहे पण आत्मसन्मान अमर असतो. जोपर्यंत पंढरीत विठ्ठल नाम राहील तोपर्यंत कान्होपात्राची भक्ती अमर राहील. तिच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच थरारक कथेसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी.